एकेकाळी राष्ट्रकूट नावाचे राजे होते आणि त्यांचे मांडलिक शिलाहार राजे जे कोकणामध्ये राज्य होतं काही काळ, काही भागावर त्याचं, तर तिथे गजलक्ष्मी आपल्याला खूप साऱ्या बघायला मिळतात. आज आपण गजलक्ष्मी म्हणून एक हत्ती देतो, पण ऍक्च्युली गजलक्ष्मी ही मध्ये कमळावर बसलेली लक्ष्मीची मूर्ती आणि तिच्या दोन्ही बाजूंनी तिच्यावरती पाण्याचा वर्षाव करणारे 2 हत्ती, असं कोरीव शिल्प असतं. पण आज खूप ठिकाणी ते असं देवळाच्या शेजारच्या कुंडांमध्ये ठेवून दिलेले आहेत का, तर कुठेतरी थोडंसं भग्न झालंय, कुठेतरी त्याला तडा गेलाय. आणि नवीन आजकाल खूप ट्रेंड आलाय की रिस्टोरेशनच्या नावाखाली जुनं जे होतं आपलं पारंपरिक जे आहे ते सगळं नूतनीकरणामध्ये कन्वर्ट होतं. त्याला रंग लावायचे, लेपन करायचं. रंग लेपन नाही तर त्याचं पूर्ण स्वरूपच बदलून टाकणं. म्हणजे जी कोकणातली मंदिरं, हा जो त्यांचं वैशिष्ट्य आहे की जी घरासारखी असतात. देवालय, आलय म्हणजे घर, आपलं जसं घर असतं तसं देवाचं घर, देवघर. तर ती कौलारू, तिथल्या हवामानाला सूट अशी की पाऊस खूप आहे तर मग ते, पण ते जाऊन आता सिमेंटीकरण तिथे सगळं. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या मी PhD करत असताना मला स्वतःला की अरे 2 वर्षापूर्वी माझ्याकडे फोटो होता, ते मंदिर पूर्ण वेगळं आहे, तिथे लाकडी कोरीव काम होतं सुंदर, पण आता ते नाहीये, गायब आहे. मूळ मूर्ती नाहीये तिथे. संगमरवरी सगळी चकचकीत, सगळ्या टाईल्स लावून चकचकीत केलेली मंदिरं. मान्य आहे की ते मेंटेन करणं पण अवघड आहे, तिथल्या लोकांना ते तसंच्या तसं ठेवणं हे अवघड काम आहे. पण जेन्युइनली मला असं वाटतं की हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे आणि सरकारने थोडंसं ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे.